नमस्कार, मी नैना वझे विश्व थ्रेड्समधनं तुमच्याशी संवाद साधते। आता थंडीचा हंगाम हा सरत आलेला आहे आणि उन्हाळा आता चालू होत आहे। उन्हाळा म्हटलं की प्रत्येकाला आठवण होते ते एका पातळ पांघरुणाची। आणि हे पांघरुण म्हणजे कोणतं, कुठलं घ्यावं असे अनेक विविध प्रश्न आपल्या मनात येतात। तर आज मी तुम्हाला त्याचा एक उत्तम उपाय सांगणार आहे। पातळ पांघरुण म्हणजे काय आणि ते कोणतं घ्यावं। तर आपल्याकडे विश्व थ्रेड्समध्ये येतात राजस्थानी दोहर, डिरेक्टली सांगानेर येथूनच आपल्याकडे येतात। या राजस्थानी दोहरवरती राजस्थानची परंपरा, राजस्थानचे रंग ढंग आणि तिथली कलाकृती साकारलेली असते। तर आपल्याकडे 3 पद्धतीचे सिंगल कॉटनचे दोहर येतात आणि एक डबल दोहर सुद्धा येतं। तर तुम्हाला मी आता पहिल्यांदा दाखवणार आहे सिंगल दोहर। हे बघा, हे जे दोहर आहे हे सिंगल दोहर आहे। 5 फूट बाय 7 फूट अशी याची लेंथ विड्थ आहे। हे कॉटन मधलं, बेसिक कॉटन मधलं दोहर आहे। याची किंमत आहे फक्त 725 रुपये। आता याच्या नंतरची जी क्वालिटी आपल्याकडे येते ती मी तुम्हाला दाखवणार आहे। ती आहे 900च्या कॅटेगरीमध्ये। हे सॉफ्ट कॉटन येतं। बोथ साइड याला सेम डिझाईन येतं। हे बघा, तुम्ही बघत असाल, तुम्हाला डिझाईन वरनं त्याच्या लुक वरून कळत असेल। हे बघा, हे राजस्थानी डिझाईन आहे। याला 2 पद्धतीचं प्रिंट आहे। सगळ्यांना नसतं, प्रत्येकाला सेम प्रिंट असतं। असं एखादं क्वचित दोहर असतं ज्याला 2 बाजूला वेगवेगळं प्रिंट येतं। तर हे आहे सॉफ्ट कॉटन मध्ये। हे तुम्ही वॉश करू शकता घरी। हे आहे फक्त 900 रुपयामध्ये। आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे अजून एक सॉफ्ट कॉटन दोहर, ते म्हणजे 1200 वाला। हे बघा, हे जे दोहर आहे हे एक्स्ट्रा सॉफ्ट कॉटन आहे। सिंगल कॉटनची सगळ्याची लेंथ विड्थ 5 बाय 7च असते। हे तुम्ही घरी किंवा मशीन मध्ये वॉश करू शकता। हे लाईट वेट असतं, अगदी 600 ग्रॅम वजनाचं असतं। आणि हे दोहर आहे याच पद्धतीने सॉफ्ट राहतं। आता आपल्याकडे डबल दोहर देखील येतं, तेही मी तुम्हाला दाखवणार आहे। हे बघा, हे जे डबल दोहर आहे हे 7 फूट बाय 8 फूट इतकं याची लेंथ विड्थ असते आणि हेही सॉफ्ट कॉटन मध्येच येतं। तर याची किंमत आहे 1750। तर मग आता जर तुम्हाला सिंगल दोहर किंवा डबल दोहर घ्यायचं असेल तर विश्व थ्रेड्सला नक्की संपर्क साधा। मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला देणारच आहे। तर पुन्हा एकदा तुम्ही सगळ्यांनी खरेदी करा आणि आपल्या प्रियजनांनाही खुश करा। धन्यवाद।